मी श्रीनिवास कुलकर्णी कथाराम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपली सुरू असलेली कथामाला होती पितामह देवव्रत भीष्म. आजचा भाग चौथा. पितामह भीष्मांनी आजन्म ब्रह्मचारी राहण्याचं आणि सिंहासनाचा उत्तराधिकारी न होण्याचं अशी प्रतिज्ञा केली, कठोर प्रतिज्ञा. त्याच्यामुळे त्यांना भीष्म हे नाव मिळालं हे आपण जाणतो. चित्रांगद आणि विचित्रवीर्य या दोघ्या सावत्र भावांचा मृत्यू झाल्यानंतर हस्तिनापूरच्या सिंहासनावरती पुढचा राजा कोण हा प्रश्न उपस्थित राहील. तेव्हा माता सत्यवती देवव्रत भीष्मांकडे येते आणि म्हणते, मी तुला त्या प्रतिज्ञेतून मुक्त करते, तू लग्न कर आणि तुझी संतानोत्पत्ती होऊ दे आणि त्या संतानांना आपण हस्तिनापूरच्या राजसिंहासनावरती बसूयात. विनम्रपणे भीष्मांनी हात जोडून पुन्हा त्या प्रतिज्ञेचा उच्चार केला की अशी अशी मी प्रतिज्ञा घेतली होती माता, हे तुम्ही जाणता आणि ते सूर्यचंद्रांच्या साक्षीने घेतलं होतं. त्याच्यामुळे त्या प्रतिज्ञेत आता बदल करता येणार नाही. एखाद्याला प्रतिज्ञेच्या बंधनात बांधता येणं सोपं आहे, पण त्याला सोडवणं अशक्य आहे माते, कारण आजन्म मी ती प्रतिज्ञा पाळणार आहे असं सांगितलं. त्याच्यावरती माता सत्यवतींनी सुद्धा नकाराने होकार दिला निराशेने आणि होय म्हणाले. आणि आता पुढचा पेच असा पडला, हस्तिनापूरच्या सिंहासनावरचा पुढचा उत्तराधिकारी कोण. तो पुढचा उत्तराधिकारी होईपर्यंत भीष्मानेच सिंहासनावरती न बसता सगळा राज्यकारभार सांभाळावा असं सर्वांनी मिळून ठरवलं आणि पुन्हा एकदा भीष्म ते राज्यकारभार सांभाळू लागले. तर दुसरीकडे माता सत्यवतीच्या पूर्वाश्रमामध्ये म्हणजे लग्नाच्या अगोदर महर्षी पराशरांपासून एक वेदव्यास नावाचा पुत्र जन्माला आला होता. त्याचं दुसरं नाव कृष्णद्वैपायन असं होतं, कारण यमुनेला कृष्णा असं म्हणतात आणि यमुना आपल्या दोन भागामध्ये विभागली जाते आणि मध्ये एक छोटं बेट तयार होतं. त्या बेटावरती त्या बालकाचा जन्म झाला होता, म्हणून वेदव्यासाला कृष्णद्वैपायन असं म्हणतात. आपण कधीतरी व्यासांची कथा अभ्यासू. तर त्या व्यासांपासून या हस्तिनापूरच्या राजसिंहासनाचे उत्तराधिकारी निर्माण होणार असं आता ठरवलं गेलं आणि त्याकडे एक नियोग नावाच्या संतानोत्पत्तीची पद्धत होती. त्या माता सत्यवतीने आपल्या त्या पुत्राला वेदव्यासाला हस्तिनापूरच्या राजा दरबारात बोलावलं किंवा राजप्रासादात बोलावलं असं म्हणा आणि सांगितलं की हा हस्तिनापूर आता अनाथ आहे, याच्या सिंहासनावरती कोण स्वतः राजा नाही, तर पुढचा राजा आम्हाला हवा आहे, पुढचा उत्तराधिकारी आम्हाला हवा आहे, पुत्रा त्याच्यामुळे तू काहीतरी कर. मग त्यांनी नियोग या पद्धतीने प्रजोत्पत्ती किंवा संतानोत्पत्ती त्या राजदरबारामध्ये किंवा त्या राज परिवारामध्ये करायचं असा त्यांनी निश्चय केला आणि ते खूप सामर्थ्यशाली होते आणि तपस्वी होते. त्याने असं ठरवलं, मी योग पद्धतीने आता तुम्हाला संतान देतो. तर आता ज्या विधवा दोन स्त्रिया होत्या त्या म्हणजे अंबिका आणि अंबालिका. तर माता सत्यवतीने ज्या कक्षामध्ये महर्षी वेदव्यास तपश्चर्याला बसले होते किंवा तपस्वी तप करत बसले होते त्या कक्षेत पाठवायचं आणि वेदव्यासाने त्यांना एखादं फळ द्यायचं, एखादं वरदान द्यायचं ज्याच्यातून संतानोत्पत्ती होईल. सुरुवातीला अंबिका गेली. तेव्हा अंबिका गेली ते महर्षी वेदव्यासांकडे तिने पाहिलं तर महर्षी वेदव्यास हे खूप तपस्वी होते, मोठे तपस्वी होते आणि त्यांचं एकूण तेज तप हे बघून तिचे डोळे दिपले आणि अंबिकेने आपले डोळे मिटले. तसंच त्याच अवस्थेमध्ये महर्षी वेदव्यासाने पुत्रवती होवासा आशीर्वाद दिला. मग तिथं अंबिका बाहेर आली. मग अंबालिकाला पाठवण्यात आलं. मग अंबालिका जेव्हा त्या कक्षात गेली तर ती एकूण महर्षी वेदव्यासांचं तेज बघून एकदम घाबरली आणि पूर्ण बेशुद्ध अवस्थेत पोचण्यासाठी पोचली आणि तिचं अंग एकदम पांढरं शुभ्र पडलं. मग तेव्हा ती भ्याली. तशाच अवस्थेत महर्षी वेदव्यासाने तिलाही पुत्रवती होण्याचा आशीर्वाद दिला. दोघी सुना बाहेर जेव्हा आल्या आपल्या सासूला म्हणजे सत्यवतीला तिने सांगितलं की मी जेव्हा गेले होते तेव्हा त्या महर्षी वेदव्यासांचं तेज बघून माझे डोळे मिटले. सत्यवतीने खिन्नतेने सांगितलं, तुला आता अंधपुत्र निर्माण होईल, तुझ्या पोटी अंधपुत्र जन्माला येईल. आणि अंबालिकेला विचारलं तर तिने सांगितलं, मी खूप भ्याले आणि माझं संपूर्ण अंग हे पांढरं पडलं. पुन्हा खिन्नतेने सत्यवतीने असं सांगितलं की तुला आता पंडुरोगी पुत्र जन्माला येईल. अडचण होती. वेदव्यासांकडे पुन्हा माता सत्यवती गेली आणि तिने सांगितलं, दोन्ही सुनांना अशी स्थिती झाली आहे, तर आता एक चांगला पुत्र दे, जो चांगला उत्तराधिकारी होईल. महर्षी वेदव्यासाने होकार दिला. आता दोघा अंबिका आणि अंबालिका दोघांनी आपापल्यामध्ये विचारविनिमय केला की असं गेल्या वेळी घडलं होतं, यावेळी आपण असं करूयात, आपण दोघी जायला नको, आपण आपल्या दासीला आत पाठवूयात. तर तिने आपल्या दासीला आत पाठवलं. तर दासीला जेव्हा आत पाठवलं
तेव्हा दासी मात्र भगवत भक्त होती, श्रद्धाळू होती, तपस्वीचा योग्य सन्मान सत्कार करणारी होती. ती जेव्हा आत गेली, ती प्रसन्न मुद्रेने तिने महर्षी वेदव्यासाला नमस्कार केला आणि महर्षी वेदव्यासाने तिला पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. आणि त्याच्या स्वाभाविक परिणामाने ती खूप आनंदित होऊन परत आली. आता चौथा वर द्यायला मात्र महर्षी वेदव्यासाने नकार दिला. मग जेव्हा महर्षी वेदव्यास निघून गेले आणि साधारण निसर्ग नियमाप्रमाणे साधारण 9 महिने 9 दिवस जेव्हा झाले, तर तिघाही प्रसवल्या. सर्वात आधी अंबिका प्रसवली. तर तिला धृतराष्ट्र नावाचा पुत्र जन्माला आला, जो जन्मांध. कारण अंबिका त्या वेदव्यासाला पाहून डोळे मिटून घेतले होते ना, आता तिला डोळे मिटलेल्या अवस्थेतलाच पुत्र जन्माला आला, असा थोडक्यात म्हणा, जो अंध होता. त्याचा मग राष्ट्र ठेवला गेला. आणि दुसरी अंबालिका, तर ती भिवून सगळी पांढरी पडली होती, तिचं अंग सगळं पांढरं पडलं होतं. तर तिला तसाच पंडू रोगाने ग्रस्त पंडू नावाचा पुत्र जन्माला आला. आणि जी सेविका होती ना, ती मात्र प्रसन्न मुद्रेने गेली होती आणि तिच्या पोटी अत्यंत सशक्त श्रद्धाळू असं बालक जन्माला आलं, जो म्हणजे विदुर. आता पुढचे हे 3 संतान त्या राजदरबारात किंवा त्या राजपरिवारात जन्माला आली. त्यापैकी दासीपुत्र असल्यामुळे विदुराला काही उत्तराधिकारी पद मिळालं नव्हतं. आता धृतराष्ट्र आणि पंडू या दोघांमध्ये आता कुणाला सत्तेवरती बसवावं याचा विचार विनिमय काही वर्षांनी सुरू झाला. दोघांना योग्य ते शिक्षण देण्यात आलं. आता दोघंही ज्ञानी झाले होते आणि कळत्या वयाचे झाले होते. पण साधारण एक नियम असा असतो, राजसिंहासनावरती शारीरिकदृष्ट्या सक्षम, बौद्धिकदृष्ट्या सक्षम असा उत्तराधिकारी राजा म्हणून नेमायचा असतो. या सर्व कसोट्यांवरती किंवा शारीरिक कसोटीवरती धृतराष्ट्र हा काही योग्य निवड पर्याय नव्हता. त्याच्यामुळे इलाज नाईलाजाने पंडूला त्या राजसिंहासनावरती बसवण्यात आलं आणि पंडूचा राज्याभिषेक केला. आणि पंडूने खूप पराक्रम केला, उत्तम राज्य सांभाळलं आणि त्या हस्तिनापूर राज्याच्या सीमा त्यांनी खूप लांब लांबवर विस्तारल्या. तोपर्यंत याच भीष्माने हा राज्यकारभार सांभाळला होता. एके दिवशी अशीच घटना घडली की आता पंडू राजा झालाच होता आणि धृतराष्ट्र त्याचा मोठा भाऊ आणि विदुर, तुम्ही जाणता, या तिघांचं लग्न करावं असं जेव्हा ठरलं, तर गांधार देशाची कन्या गांधारी हिचा विवाह धृतराष्ट्राबरोबर कुंतीभोज राजाची कन्या कुंती आणि अजून एक मद्र देशाची राजकुमारी माद्री या तिघांचा विवाह संबंधितांची विवाह लावून देण्यात आला. आता गांधारीचा विवाह धृतराष्ट्राबरोबर, कुंती आणि माद्रीचा विवाह पंडू राजाबरोबर लावण्यात आला आणि आता त्यांचे संसार सुरू झाले. इकडे धृतराष्ट्र, तुम्ही जाणता, तो जन्मांध असल्यामुळे तो आपण भरला आणि आपलं काम भरलं अशा आनंदात तो जगत होता. पंडू मात्र राज्यकारभारी करत होता आणि इकडे संसार करत होता. काही महिने गेले. एकदा पंडू राजा आपली माद्री आणि कुंती या राणांबरोबर सुखाने राहत होता. पण एके दिवशी तो असाच मरगयासाठी बाहेर पडला, शिकारीसाठी. आणि शिकारीसाठी दूरवर गेल्यानंतर अनेक पशूंना, नुसतं पशूंना तो मारलं त्याने. आणि एकदा चुकून एका अशा हरणावरती त्याने बाण मारला की जे हरिण त्याच्या जीवनसंगिनीबरोबर प्रणय करीत होतं. आणि अशा अवस्थेत एखाद्या प्राण्याला मारणं खरं तर पाप असतं. पण त्या आवेशामध्ये पण ते सगळं विसरलं आणि त्याने तो बाण त्या हरणाला मारला. आणि ते हरिण अगदी आता जखमी अवस्थेत, म्हणजे आता कोणत्याही क्षणी त्याचा प्राण जाईल या अवस्थेत पोहोचला. खरं तर दुःख प्रसंग होता. हरिणी सुद्धा विलाप करत होती आणि हरिण आणि हरिणी या दोघांनी मनुष्य रूप धारण केला, कारण ते मूळचे मनुष्यच होते. त्यांनी हरिण रूपात ती प्रणय क्रीडा केली होती. हरिण जे होतं ते किदम नावाचं ऋषी होतं आणि त्याची ती स्वाभाविक पत्नी होती. आता किदम ऋषींना जखमा झाल्या होत्या आणि त्या कोणत्याही क्षणात प्राण त्यागणार अशी अवस्था होती. पंडू राजा पळत तिथे गेला, त्यांनी क्षमा मागितली. तरीही किदम ऋषी खूप दुःखी झाले. अशा अवस्थेत एखाद्या प्राण्याला मारणं हे पाप असतं राजन, हे तू जाणतोस, तरी तू हे पाप केलंस. त्यामुळे मी आता तुला शाप देतो की यापुढे तुला कधीही प्रणय क्रीडेचा आनंद घेता येणार नाही आणि तू ज्या क्षणी अशी आशा करशील आणि त्या क्रियेत जाशील तेव्हा तुझा मृत्यू होईल, हा मी तुला शाप देतो. असा शाप देऊन किदम ऋषीने आपलं प्राण सोडून टाकलं. खरं तर पुरुषार्थ गाजवण्यासाठी, शिकार मारण्यासाठी तो वनामध्ये गेला होता. पण दुर्दैवाने वाईट घडलं होतं. पंडू राजा खिन्नतेने घरी परत आला आणि त्यांनी आपल्या दोन्ही पत्नीला सांगितलं की अशी अशी घटना घडली, त्याच्यामुळे आता आपण त्याचं सुख कसं मिळणार.
पंडूराजाचा परिवार खूप दुःखी झाला आणि पंडूराजाने असा निर्णय घेतला की आता कसाही शाप मिळालाय आणि हा मुक्तीचा शाप आहे असं मी समजतो, हा मुक्तीचा मार्ग आहे. त्याच्यामुळे त्यांनी राजकारभाराचा त्याग केला, राजसिंहासनाचा राजपदवीचा त्याग केला आणि आपल्या दोन्ही पत्नीबरोबर तो वनामध्ये निघून गेला आणि पुढे संन्यासासारखं जीवन तो जगू लागला. पण प्रत्येक संकटाच्या गर्भामध्ये त्याचे उपाय असतात असं म्हणतात. कुंती लहानपणी महर्षी दुर्वासांना त्यांनी खूप प्रसन्न करून घेतलं होतं सेवेने आणि महर्षी दुर्वासांनी त्यांनी संतानप्राप्तीचे 5 मंत्र दिले होते. त्यापैकी दुर्दैवाने त्यांनी एक मंत्र लग्नापूर्वीच त्याचा प्रयोग केला होता, ज्याच्यातून सूर्यपुत्र कर्णाचा जन्म झाला होता, तो सगळे जाणतात. तेव्हा दुःखी होती आणि पंडूराजा पण खूप दुःखी असायचा आणि अनेकदा संवाद असा व्हायचा की ती आपलं नशीब खोटं आणि जोपर्यंत पुत्र होत नाही तोपर्यंत ऊ नावाच्या नरकापासून आपली सुटका होत नाही आणि पितरसुद्धा नरकात खेचवत पडतात असं शास्त्र सिद्धांत आहे. त्याच्यामुळे पुढे अपत्य नाही या दुःखात ते राहायचे. काळासाच कंठात गेलं तेव्हा पंडूराजांनी असं दुःख व्यक्त केलं तर कुंतीने त्याला थोडं धाडस दिलं की असा दुर्वासांबरोबरचा तो झालेली घटना तिने सांगितली की महर्षी दुर्वासांनी मला एक असं वरदान दिलं आहे की ज्याच्यातून पुत्रप्राप्ती होऊ शकते. मग तिने यमधर्माला आवाहन केलं, त्यापासून युधिष्ठिराचा जन्म झाला. वायुदेवाचं आवाहन केलं, त्यांनी भीमाचा जन्म झाला. इंद्रदेवाचं आवाहन केलं, त्यातून अर्जुनाचा जन्म झाला. आता कुंती 3 संतानांची माता झाली होती. खरं तर लग्नापूर्वी एक सूर्यापासून जन्मलेला कर्ण अशा 4 मातांची ती आई झाली होती. पण पंडूबरोबर विवाह झाल्यानंतर ह्या 3 पुत्रांचा जन्म झाला. पण माद्री पण आता अपत्यहीन होती, तिला पण काहीतरी संतान मिळायला पाहिजे. मग कुंतीने खूप मोठं मन दाखवलं. तिला आणखी एक वरदान तिच्याकडे जे होतं ते म्हणजे अश्विनी कुमार. तो अश्विनी कुमाराचा मंत्र तिने माद्रीला सांगितला आणि माद्रीला त्या अश्विनी कुमाराचं आवाहन करायला सांगितलं. अश्विनी कुमार हे दोघं आहेत, त्याच्यामुळे तिला माद्रीला त्या मंत्राचं आवाहन केल्यानंतर 2 पुत्र झाले आणि ते म्हणजे नकुल आणि सहदेव. आता त्यांना 5 मुलं झाली. ती 5 मुलं कुंती, माद्री आणि पंडूराजा त्या वनामध्ये विचरण करत होते आणि विचरण करत असताना एके दिवशी सकाळची वेळ असेल होते आणि सगळीकडे प्रसन्न वातावरण होतं आणि माद्री माता ही आंघोळ करत होती आणि सहज स्त्री सौंदर्याकडे पती पंडूराजाचं लक्ष गेलं आणि त्याच्यामध्ये कामाची वासना उत्पन्न झाली आणि तो प्रणय क्रीडेसाठी तिच्याकडे धावला. माद्रीने खूप त्याला थांबवलं, नको राजन, नको नको राजन, तुमचं जीवन शापग्रस्त आहे, नको. पण कामातून आपलं भयंग लज्जात ही आपल्याकडे वृत्ती आहे. पंडूराजा त्या कामक्रीडेमध्ये लागला आणि त्याच्या स्वाभाविक परिणामाने त्या किर्दम ऋषीच्या शापाने काम आपलं केलं आणि पंडूराजाचा मृत्यू झाला. आता कुंती आणि माद्री दोघे विधवा झाल्या. त्या काळी पतीबरोबर सती जाण्याची पद्धत होती. कुंतीने जायची इच्छा प्रकट केली पण माद्रीने थांबवलं. या 5 बाळांचा तू सांभाळ कर ताई, मी माझ्या पतीबरोबर सहगमन करते असं म्हणून माद्रीने त्या पंडूराजाच्या चितेत सती जाण्याचा निश्चय केला आणि तिने ते सत्य केलं. आता 5 मुलांनी कुंती असं 6 जण त्या वनामधनं आता राजप्रासादाकडे म्हणजे हस्तिनापुराकडे येत आहेत. कारण वनामध्ये एका स्त्रीने लहान 5 बालकांसोबत राहणं थोडं धोक्याचं आहे अशा परिस्थिती होती. कर्मप्रकरणे किंवा बहुतेक नारद असतील, नारदानीकडे राजवाड्यात येऊन ही गोष्ट सांगितली होती की आता कुंतीला ज्येष्ठ पुत्र आहे युधिष्ठिर आणि त्यानंतर बाकीच्याही संतान झालेले त्यांनी वेळोवेळी कळलं. पण इकडे तात्पुरती व्यवस्था म्हणून धृतराष्ट्राला त्या राजसिंहासनावरती राजा म्हणून बसवलं होतं आणि त्याचे पुन्हा सहाय्यक किंवा संपूर्ण राज्यशेकड चालवणारे पुन्हा भीष्मच होते. मग आता धृतराष्ट्राच्या पत्नीने गांधारीने सुद्धा त्या महर्षी दुर्वासांची खूप सेवा केली. महर्षींनी तिलाही प्रसन्न होता आशीर्वाद दिला की तुला 100 पुत्र होतील असा आशीर्वाद दिला. कारण धृतराष्ट्राच्या मनात सुद्धा आता इच्छा अशी झाली होती मी आता कसंही बसलोच आहे या सिंहासनावरती, तर उद्या माझीच मुलं या सिंहासनाची उत्तराधिकारी व्हायला पाहिजेत. खरं तर विशुद्ध मन होतं पण तरी सुद्धा एकदा ईर्ष्या निर्माण झाली, एकदा खूप मोह उत्पन्न झाला की अनेक दोष घडतात. तो धृतराष्ट्राच्या मनात सुद्धा उत्पन्न झाला. खरं तर हे राज्य पंडूचं होतं, त्यामुळे उद्या या सिंहासनाचा उत्तराधिकारी म्हणजे पंडूचा ज्येष्ठ सुद्धा होता हे खरं तर गैरसमज होतं. काय करायचं, धृतराष्ट्राच्या मनात सुद्धा पाप निर्माण झाला आणि इकडे गांधारीने सुद्धा महर्षी दुर्वासांची सत्यप्राप्तीचा प्राप्त करून घेतला होता. मग धर्ममार्गाने आपल्या गृहस्थाश्रमात रत असणाऱ्या गांधारी सुद्धा गर्भवती राहिली
आणि तिच्या पोटातून एक मांसपिंड मासाचा गोळा मोठा बाहेर पडला. आता काय करायचं, हे टाकून द्यायचं का? कारण त्याला काय आकार नव्हता, उकार नव्हता, जीव नव्हता. कसं करावं? तर एका जाणकार मनुष्याने सांगितलं, याचे थोडे 100 तुकडे कर. नाही, क्षमा असू द्या, हे गरम कर आणि याच्यावरती पाणी होऊन, थंड पाणी होऊन, तर ह्याचे तुकडे तुकडे होऊन जातील. तर तिने तसं केलं. त्या मांसाचा गोळा गरम केला आणि त्याच्यावरती थंड पाणी ओतलं, तर त्याचे 100 तुकडे झाले. आणि तो प्रत्येक तुकडा एका कुंभामध्ये भरून ठेवला आणि त्याला आवश्यक असणारं लेप वगैरे देऊन त्या कुंभाचं तोंड झाकून टाकलं. आणि याच्यातून काही वर्षांनी, काही महिन्यांनी, काही दिवसांनी संतानाची उत्पत्ती होईल असं सांगितलं. आणि तिच्या पोटी आता 100 संतानं उत्पन्न झाली. आणि त्याचा ज्येष्ठ पुत्र होता दुर्योधन. आणि आता ही मुलं मोठी होणार आणि ती आता राज्य कारभार सांभाळणार. तोपर्यंत पुन्हा एकदा त्या संपूर्ण हस्तिनापूरचं राज्य कोण सांभाळलं? तर पितामह भीष्म देवव्रत. पहा विधीचं विधान काय असतं. खरं तर माता सत्यवतीने या सिंहासनावरती बसायचं नाही, हा खरं तर कुटील डाव खेळला होता. त्याच्यामुळे त्यांना ती भीषण प्रतिज्ञा करावी लागली होती. तरच तिचा विवाह शंतनू राजाबरोबर होणार होता. तेव्हा स्वतःहून भीष्माने त्या राज्यकारभाराचा मोह सोडून दिला होता. पण पहा, शंतनूचं त्या सत्यवतीबरोबर विवाह होईपर्यंत काही वर्ष युवराज म्हणून भीष्मानेच ते हस्तिनापूरचं राज्य चालवलं होतं. आणि एकदा शंतनू राजाचा मृत्यू झाला. त्यानंतर चित्रांगद आणि विचित्रदेवी यांचं राज्य चालू असतानाही हे राज्यावरती उत्तराधिकारी म्हणून बसले असताना वयाने लहान असल्यामुळे त्या काळातही राज्यकारभाराचा शकट कोण हाकलं होतं? पुन्हा पितामह भीष्म. विचित्रवीरांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्यांना संतान जन्माला आली, पंडूराजा आणि धृतराष्ट्र. ही मुलं मोठी होईपर्यंत पुन्हा राज्यकारभार कोण सांभाळलं होतं? पुन्हा भीष्मच. पंडूराजाचा काही कार्यकाळ ज्यांनी स्वतः राज्यकारभार चालवलं आणि त्यांना शाप मिळाला, ते वनगमन त्यांनी केलं. आणि पुन्हा धृतराष्ट्राला तात्पुरता राजा म्हणून तिथं बसवलं होतं. आता धृतराष्ट्राची आणि पंडूराजाची मुलं मोठी होईल, ते राज्यकारभार सांभाळेपर्यंत पुन्हा राज्यकारभार सांभाळायची जबाबदारी कोणावरती आली? तर भीष्मावरती. किती विधीचं विधान विचित्र आहे. जी गोष्ट नको म्हणून आपण सोडून दिली, ती गोष्ट मात्र त्यांच्या मागे 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 धावत येते. अनेक जण अशी असतात, त्यांना सत्ता हवी असते, त्यांना खुर्ची हवी असते, त्यांना सिंहासन हवी असते, पण काही केलं ते मिळत नाही. आणि भीष्मासारखे काही जण असतात, त्यांना नको असतं, पण ती सत्ता, ते यश, ते पद, प्रतिष्ठा या मानी माणसाच्या मागे, या सात्विक माणसाच्या मागे धावत येत राहतं. हेच भीष्मचरित्र आहे. उरलेली कथा आपण पुढच्या भागामध्ये अभ्यासूया. तोपर्यंत नमस्कार. जाता जाता आणखी एक विनंती, हा भाग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.